आज आम्हाला काहीतरी चांगलं खाऊ वाटत होतं. म्हणून आम्ही एक YouTubeवर रेसिपी बघितली आणि ती ट्राय केली. त्यासाठी आम्ही हॅपी हॅपी बिस्किट घेतले आणि त्याची पावडर करून घेतली. तशी तर ही रेसिपी खूप सोपी आहे. पण मधीच बाधा घालायला कोणीतरी असतंच ना. ही आमचा बघा घरातला छोटा चोर. हळूच बिस्किट चोरी करून घेऊन जातोय. तुमच्या घरात पण आहे का असा छोटा चोर? ही आहे आमची परी. हिला नेहमी मधी-मधी करायला लागतं. काय बनवत असेल ना आम्ही तर सारखं मधी करते. बरं चला आता आपण रेसिपी बघूया. आता याच्यामध्ये थोडंसंच दूध मिक्स करून घेऊया. आणि आता याच्यामध्ये दूध मिक्स करून श्रेयाने बघा किती छान गोळा तयार करून घेतलाय. तोपर्यंत मी डेअरी मिल्कला मेल्ट करून घेतलं. या पिठाचा इतका सुंदर वास येत होता ना आणि नंतर मग आम्ही याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले. तुम्ही तुमच्या मनाने याला वेगळा शेपसुद्धा देऊ शकता आणि वेगवेगळ्या आकाराचे बनवू शकता. आता आमचे हे गोळे बनवून झाले. आता आम्ही याला ताटात काढून घेतो. आता याला श्रेयाने चॉकलेटमध्ये बुडवून घेतले आणि मग सगळे चॉकलेटमध्ये बुडवून घेतले की मग याला फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून द्यायचं. आम्ही याला फ्रीजमध्ये ठेवणारच होतो तेवढ्यात आमची लाईट गेली आणि आमच्या छोट्या डमाला काही दमच निघत नव्हता. त्यामुळे मग तिलाच टेस्ट करवलं आम्ही पहिल्यांदा आणि तिला हे खाऊन इतकं आवडलं की ती अजून अजून मागत होती. मग तिला मी दिलं हे खायला. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.